हा लाईट गेली काय काय सांगितलं बरोबर खायला लाईट आला बघा हाय काय हा व्हिडिओ सोमवारी केलोय खरं पण गुरुवारी टाकलोय मी. तर भावांनो परत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला माहिती करता सांगतो. तर मी गेलतो गणपतीपुळ्याला आणि गणपतीपुळ्यामध्ये एवढी मजा आली सांगतो. वन डे ट्रिपला फक्त 1,000 रुपये खर्च आलाय. तिकडं आलो आणि म्हटलं आता काय तर मग बँक करायला लागते कारण की आज सोमवार आहे. आज सोमवारी व्हिडिओ जायला लागते 100%. आज मी आणलोय भावानं पिझ्झा हाऊस मधनं आपल्याला पिझ्झा आणलोय. 3 प्रकारचा पिझ्झा आणलोय. एक फ्राईज आणलोय आणि तुम्हाला एक लास्ट काय माहिती कोक आणलोय. आणि हे कोक जर आज का नाही म्हणजे काय म्हणतात शुगरवाला आणलोय. तुम्हाला सांगतो किती ग्रॅम शुगर तुम्ही मिळत्या. तर चला लई वेळ वाया घालवत नाही आपण चालू करतो. आणले लक्षात नाही हे शेन मांडून घेतोय असं आहे तसं. हा लाईट गेली काय आई शपथ असलं नशीब वाईट आत्ता लाईट गेली बघा. डोकं फिरले माझं आता काय करू मी. A few moments later. आणि आता नशीब गांडू असल्यावर काय करायचं सांगा आपलं. आता बरोबर चालू करायला आणि बरोबर लाईट जायला. खरं आता मी काय पण होऊन दे पूर्ण करणार. लाईट येऊन दे न येऊन दे तुम्ही समजून घ्या कारण की माझी बोंब व्हायला जरुरी काय करणार. मी पण काय करलोय सोमवारीच करलोय आणि सोमवारीच लाईट चालल्या. काय पर्याय नाही आता चला राहून दे काय बोलते. तर तुम्हाला सांगतो मी काय काय आणलोय ते. हे जे आहे हे आहे त्यांचं पिझ्झा हाऊस स्पेशल म्हणून आहे 140 रुपयाला पडले. हे जे आहे हे व्हेज पिझ्झा आहे हे मला पडले 99 रुपयाला. आणि हे प्लेन चीज पिझ्झा आहे हे मला पडले किती 99 रुपयाला. आणि जे फ्राईज पडले ते मला 80 रुपयाला पडले फ्राईज. पिझ्झा हाऊस स्पेशल पिझ्झा हाऊस स्पेशल एक नंबर लागाले. आणि जरा गरम असतं की नाही ह्याच्यापेक्षा क्वालिटी लागला असतं. फ्राईज ट्राय करून बघूया कसं आहे. मसाला फ्राईज घेतलोय. मसाला फ्राईज एवढं क्वालिटी वाटना आणि गार झालेली मऊ झाले मऊ लागाले. हे ट्राय करून बघूया. प्राइस झाले आणि कोकचे 40 म्हणजे 400 ते 470 रुपये झाले आणि लाईट गेले काय करणार. एक नंबर लागाली. हे पण क्वालिटी चांगली आहे यांची. पिझ्झा हे चीज पिझ्झा झालं. प्लेन चीज पिझ्झा का तर नव्हता. हे व्हेज पिझ्झा ह्यामध्ये भाज्या बिज्या नाहीत असं. आता काय करूया माहिती आहे काय आपण हे जे चीजी पिझ्झा आहे की नाही त्याच्याबरोबर व्हेज पिझ्झा आपण ट्राय करूया. अरे पडलं खाली असं काय विषय आता काय झाले. हे दोन्ही एकदम ट्राय करूया असं कॉम्बिनेशन बघूया लागते काय. चांगलं वाटलं. काय झालं माहिती आहे तिथलं जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी पण मला ओळखली. मुंबईचे एक जण त्यांनी पण ओळखली आणि आपल्या दानोळी साईडचा एक मुलगा होता त्यांना पण ओळखला. आणि नशीब कसलं गांडो असणार सांगतो काय मी बरोबर संपवायला सगळं लाईट याला बघा की 100% सांगतो 100%. तसं नाही झालं तर बघा मी मग बँक सोडून देईन. काय करतो माहिती काय हे तिन्ही पिझ्झा प्लस फ्राईज एकत्र करतो आणि खातो.
हम्म. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काय करा जाताना बोला सबस्क्राईब करा. आणि आज जरा लाईट नाही त्यामुळं एवढी मजा आली नसेल, तरी पण मी जेवढ्या पद्धतीने मला जसं दाखवायचं आपण दाखवायचा प्रयत्न केलाय मी. तर बघूया आता पुढचं कसं काय. पुढल्या व्हिडिओवर काय तर स्पेशल असेल आणि फेसबुक पेमेंटचं पण पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला एंडिंग करूया आपण. कसं 1 2 3 शेवट रे. मी तुम्हाला काय सांगितलं बरोबर खायला आणि लाईट यायला बघा आहे काय बरोबर झाले. आता तेवढ्यात लाईट आल्या. हे कायमची बोंब आहे माझी. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण असं झालं आणि आताच्या व्हिडिओ पण असं झालं. असं ते काय विषय नाही. काय अडचणी लई येतील खरं म्हणून त्याला सामोरं जायचं. एवढं टेन्शन घ्याय नाही. चला. खानदानी कलर मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.